एक फोन ले आपका आंदोलन के अंदर एक फोन ले आपका एक फोन ले बैठिए सामने लोग। ये अच्छा ही नहीं है आपकी इस तरह से बात करते हैं क्या समझते क्या आप कितने दिन यहाँ बैठे हैं एक बार आए नहीं एक बार नहीं आए तो क्या समझते क्या के कार्यालय से काम करके जाओ तो काम मत करो। एक फोन ले आपका आंदोलन के अंदर एक फोन ले आपका एक फोन ले बैठिए सामने लोग। जेव्हा हे पूर्ण तापून राहिलं आम्ही रे रोकला गेलो जेव्हा हे आंदोलन करायला तेव्हा त्यानंतरही कोर्टाचं पत्र आल्याच्या नंतर आता भेटीला येऊन राहिले ही कुठली माणुसकी आहे हे दडपशाही आहे आता ही कोंडी कशी फुटेल तुमची काय अपेक्षा आहे? ते आता आमचे बच्चू निर्णय घेतील तर पत्र कोणाला देणार आम्ही पत्र दिला कलेक्टर साहेबांना दिलं पोलीस आयुक्तांना पत्र दिलं कलेक्टर साहेबांना सुद्धा देणार आणि समोरचा निर्णय आमचे बच्चू घेणार आणि सर्व शेतकरी नेते घेणार आपण जर पाहिलं तर पत्र हे पाहून घ्या तुम्ही. एक मिनिट हे काढून घ्या. आशयाचं पत्र जे आहे ते पोलीस आयुक्त कोर्टाच्या आदेशाने मागं घेतलं हे लांछन राहणार नाही. कोर्टाचा आदेशही पाळला जाईल आणि ताकद आपल्याकडे राहील. लोकांना आपल्याला आव्हान करता येईल आणि पुढचे टप्पे घ्यायला आपल्याला संधी राहील. जेलमध्ये गेलो तेव्हा थांबवलं काहीच नाही. कलेक्टर येणार आहे का निघू आम्ही समोर कुठे पाहिलं ते कुठं कलेक्टर पाहिलं तिकडे कुठे महेश बडे टाकताय का आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.